गुंजवणी नदी आणि कानंद नदी यांच्या तीरावरती गुंजवणी धरणाची निर्मिती करण्यात आली. निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा काळाचा महिमा म्हणा, जेव्हा प्रगतीसाठी वाढत्या शहरांच्या गरजांसाठी या ठिकाणी धरण हे बांधण्यात आले, तेव्हा या धरणपात्रामध्ये अनेक गावे, ऐतिहासिक वारसा हा कायमस्वरूपी पाण्याखाली गेला. पण भक्ती आणि वास्तुकलेचा असाच एक अद्भुत नमुना आजही पाण्याच्या प्रवाहाला आव्हान देत या ठिकाणी भक्कमपणे उभा आहे. असाच हा ऐतिहासिक वारसा आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपल्या युवा ट्रेकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत गुंजवणी धरणामध्ये असणारे हे कळमनाथाचे मंदिर. अत्यंत सुंदर हेमाडपंथी वैभवशाली असणारे हे मंदिर आहे. आत्ता हे मंदिर पूर्णपणे या ठिकाणी पडलेले आहे. मंदिराचे थोडेफार अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वर्षातील 11 महिने हे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये असते. आपल्याला हे मंदिर फार तर 1 महिना हे पाण्याच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण हे पाहू शकतो, पूर्ण ही धरणाची उंची पूर्ण ही 101 फूट पूर्णपणे पाण्यामध्ये गाडलेले मंदिर असते. आपण जर पाहिले तर या राजगड तालुक्यामधील मोहरी बुद्रुक येथील अमृतेश्वर मंदिर, समोरच्या बाजूला आपल्याला धरणाच्या पलीकडे धानेम गावातील धान्येश्वर मंदिर, हे कानन गावातील आपल्याला हे कळमनाथ मंदिर, तसेच आपण जर पाहिलं तर बोर्डी येथील केळेश्वर मंदिर, ही राजगड तालुक्यातील हेमाडपंथी बांधकाम असलेली ही मंदिर आहेत. अशा अनेक मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून या ठिकाणी शैव पंथातील लोकांचे आश्रम या ठिकाणी होते. आपण जर तोरणागडावरती असे पाहिले तर कापूर लेणे हे अजूनही अज्ञात असे आहे. तसेच हेही मंदिर बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही. स्थानिक सोडले तर फारसे हे अपरिचित असलेले मंदिर या ठिकाणी आहे. पण आपण जर मंदिराचं हे पूर्ण बांधकाम किंवा हे दगडी अवशेष पाहिले तर हे पूर्वीच्या काळी एक भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी होते. आत्ता पूर्ण मंदिराची पडझड झालेली आहे. थोडेफार अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या व्हिडिओमधून हे संपूर्ण मंदिर व आजूबाजूचा हा गुंजवणी धरणातील पाण्यात गेलेल्या अनेक वास्तू आपण या व्हिडिओमधून दाखवणार आहोत. तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. 1999 साली हे धरण पूर्ण क्षमतेने या ठिकाणी हे पाणी अडवण्यात आले. आत्ता साधारण एक 27 वर्ष हे पाणी साठा होऊन धरणामध्ये झालेला आहे. आपण आत्ता मे महिना चालू आहे. आपण या समोरच्या बाजूला पाहू शकतो की उन्हाळ्यात धरणाचे कोरडे पडलेले आपल्याला पात्र या ठिकाणी हे दिसत आहे. धरणाच्या समोरच्या बाजूला आपल्याला स्वराज्याचे पहिले तोरण, हा किल्ले तोरणा या ठिकाणी हा सुंदर दिसत आहे. आत्ता मान्सूनचे ढग हे तोरणा किल्ल्याच्या इथे हे अडताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सुंदर असे वातावरण आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळत आहे. आपल्याला या धरण क्षेत्रामध्ये गेलेल्या हा ऐतिहासिक वास्तू ह्या पाहायला जाण्यासाठी साधारण आपल्याला पुण्यावरनं कानंद या गावामध्ये यावे लागते. या कानंद गावाचे पुण्यापासूनचे अंतर हे साधारण एक 55 ते 60 किलोमीटर इतके आहे. आपण आत्ता तोरणागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या कानंद ऐतिहासिक अशा गावामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो, हा पुणे मडेघाट रोड या ठिकाणी आहे. समोरच्या बाजूला आपल्याला धुक्यामध्ये हरवलेला सुंदर असा तोरणा किल्ला दिसत आहे. तसेच आपण जर पाहिलं तर या कानंद गावाच्या इथनं खाली गुंजवणी धरणाला जाण्यासाठी रोड आहे. या धरणामध्ये अनेक असे प्राचीन मंदिरे, गावे, वास्तू या पाहण्यात आलेल्या आहेत. तर ते आपण व्हिडिओमधून या ठिकाणी हे पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 12 मावळ्यांपैकी अत्यंत महत्वाचा भाग असणारा हा कानन मावळाचा भाग या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत साथ देणारे श्री झुंजारराव मरळ यांच्या वतनाचा हा या ठिकाणी भाग आहे. झुंजारराव मरळ हे
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तोरणा विजयात तसेच रायरेश्वर किल्ल्यावरती स्वराज्य शपथविधी सोहळ्यामध्ये साथ देणारे मावळे आहेत. आपण जर हा कानन खोऱ्याचा भाग पाहिला तर श्री झुंजारराव मरळ तसेच सरनोबत श्री नागोजी कोकाटे यांचा ऐतिहासिक वास्तव्य असलेला भाग या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो. कानन गावाच्या आपण फाट्याच्या इथनं साधारण 1 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे हेझी बाईट हे हॉटेल लागते. या हॉटेलमधनं आपल्याला धरमपात्रामध्ये खाली उतरून जाण्यासाठी रोड हा या ठिकाणी हा आहे. अकरा महिने पाण्याखाली राहूनही प्रत्येक पाण्याच्या लाटांचा मारा सोसून उन्हाळ्याच्या दिवसात ही मंदिरे जेव्हा संत गतीने पाण्याच्या बाहेर येतात ते पाहून आपल्याला असे वाटते जणू आपला इतिहास हा स्वतःहून पुन्हा जिवंत या ठिकाणी हा झालेला आहे. आपण या मंदिराच्या या ठिकाणी जवळ आलो त्यावेळेस आपण या ठिकाणी पाहिले की या मंदिराचं शिवलिंग हे पूर्णपणे मातीच्या गाळामध्ये या ठिकाणी हे गाडले गेलेले आहे. आपण हे शिवलिंग या ठिकाणी हे साफ करण्याचा प्रयत्न हा केला. आपण येथे पाहू शकतो की या मंदिरातील शिवपिंडीवरती पूर्ण हा मातीचा गाळ हा साचलेला होता. आपल्या गावातील आपले मित्र हे संतोष देवगिरकर व आपण ही शिवपिंड ही सुंदर अशी या ठिकाणी ही स्वच्छ केलेली आहे. आपण जर आपल्या या सह्याद्रीच्या कुशीत पाहिले तर अनेक असे रहस्य दडलेले आहेत जी आजच्या काळातही आपण पाहून थक्क होऊन जातो. या मंदिरांचे हजारो वर्षापूर्वीचे अस्तित्व या ठिकाणी आहे. इतक्या वर्ष पाण्याखाली राहूनही आजही ही मंदिर आपल्याला पडक्या अवस्थेत जरी पाहायला या ठिकाणी मिळाली तरी यांच्या प्रत्येक पाषाणात व कोरीव दगडी कामात हे वैभवशाली इतिहासाची साक्ष आपल्याला या ठिकाणी जाणवते. आपल्या पूर्वजांचा हा किती भव्य हा इतिहास या ठिकाणी आहे यांचे या अवशेष पाहून आपल्याला या ठिकाणी हे वाटते. आपण ह्या मंदिराचे आपण बांधकाम बारकाईने पाहिले तर हे हेमाडपंथी बांधकाम असलेली शैली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दगड हे एकमेकांवरती साच्यामध्ये या ठिकाणी रचलेले असतात. आता या मंदिरांचे अस्तित्व जरी आपण पाहिले तर या मंदिरांना 800 ते 1000 वर्ष या ठिकाणी हे झालेले आहेत. आपण जर हे पाहिले तर पूर्वीच्या काळातील ही बांधकामाची अत्यंत वैभवशाली अशी पद्धत होती. आता या मंदिरांना हजारो वर्ष होऊनही ऊन वारा पाऊस या ठिकाणी ही मंदिरे सहन करून आजही आपले अस्तित्व आपल्याला या ठिकाणी हे टिकून धरलेली आपल्याला ही दिसतात. आपण या ठिकाणी या समोर बाजूला पाहू शकतो ही पाण्यामध्ये ही विरघळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा मंदिराचे बरेचसे अवशेष आता सध्या हे पूर्ण मातीचा गाळ या ठिकाणी वाहून येतो. ह्या पूर्ण मातीच्या गाळामध्ये हे मंदिराचे पूर्ण अवशेष आता हे सध्या स्थितीला गाडले गेलेले आहेत.
मंदिराचा आत्ता सध्याला हा फक्त गाभारा या ठिकाणी हा शिल्लक आहे. आपण हे पाहू शकतो. हे मंदिराच्या पूर्ण दगडी सुंदर असं कोरीव काम केलेलं दगडी आपल्याला ह्या इथे पडलेला पूर्ण मातीचा ढेर असा झालेला आहे. आपण हे मंदिराचे पूर्ण दगडी अवशेष आपण या ठिकाणी पाहू शकतो. बरेचसे अवशेष आता हे सध्या स्थितीला पूर्णपणे मातीमध्ये गेलेले आहेत. हे पाहू शकता या ठिकाणी हे होल आहे दगडाला. आता आपण या ठिकाणी आपला हा दगड उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु हा एक अत्यंत दगड आपण खालच्या बाजूला पाहू शकतो. दगडावरती पूर्ण गोलाकार केलेली नक्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या मंदिरांची आपण निर्मिती जर पाहिली तर ही मंदिरांची निर्मिती ही 12व्या ते 13व्या शतकात झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो ही नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी ही सुंदर असे दिसते. आपण या मूर्तीचे बारकाईने निरीक्षण या ठिकाणी केले तर आपल्याला हे इथं पुरुष किंवा स्त्री शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसते. आता हे नक्की आपला अभ्यास कमी असल्यामुळे आपल्याला हे सांगू शकत नाही, परंतु पुरुष किंवा स्त्री शिल्प हे काहीतरी हातामध्ये घेऊन नंदीच्या पायाच्या या ठिकाणी आहेत. तुम्हाला याविषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण नंदी महाराजांची मूर्ती आपण या ठिकाणी पाहिली तर वरच्या बाजूला ही नंदी महाराजांच्या मूर्तीची पूर्ण तोडफोड झालेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशाने पाबी खिंडीमधनं तोरणा किल्ल्यावरती आक्रमण केले होते. औरंगजेब बादशाने तोरणा किल्ला हा या ठिकाणी हा जिंकला होता. त्यावेळेस म्हणजे आपले स्थानिक ग्रामस्थ किंवा जुनी जाणती माणसं आपल्याला या ठिकाणी सांगतात की आपली जी धर्मस्थळ शक्तिस्थळ आहेत त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे आक्रमण झाले होते. ह्याही मंदिरामध्ये आक्रमण या ठिकाणी झाले होते. आपण राजगड तालुके म्हणजे आपल्या वेल्हे तालुक्यातील केळेश्वर मंदिर पाहिले तर तिथेही सुंदर असे मंदिर आहे, परंतु तिथले अवशेष आपण जर पाहिले ते बरेच तोडफोड या ठिकाणी या मंदिराची विटंबना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण हे पाहू शकतो. आपल्याला हे संपूर्ण क्लिअर आपल्याला बघून या ठिकाणी हे समजत आहे. येथे आपण पाहू शकतो हे गुंजवणी धरणाचे सुंदर असे पात्र आपल्याला हे पाहण्यास या ठिकाणी मिळत आहे. आपण या ठिकाणी ही मंदिरातील शिवलिंगाची पूजा या ठिकाणी केली. ही पूजा केल्यानंतर आपण पाहू शकतो किती सुंदर आपल्याला हे शिवलिंग हे या ठिकाणी हे पाहायला मिळते. हे मंदिरातील शिवलिंग पाहून हे आपल्या मनातील ही भक्ती ही या ठिकाणी ही आपोआप जागृत या ठिकाणी ही होते. आपण हा तोरणागडाचा पायथा तसेच तोरणागडावरती पाहिले तर अनेक वास्तू अशा ह्या अपरिचित या ठिकाणी ह्या अजून आहेत. तोरणागडावरती आपण बुधला माचीच्या थोडे पुढच्या बाजूला आपण पाहिले तर कापूर लेणे आहे. या कापूर लेणे ही आत्ता मातीचा गाळ प्रचंड त्या ठिकाणी साचलेला आहे. त्या कापूर लेण्यामध्ये कोरीव असे खांब आहेत. त्या खांबांवरती उलट्या नागांची नक्षी त्या ठिकाणी आहे.
ते बांधकामाचे अवशेष आपण जर पाहिले व ह्या मंदिरांचे आपण या ठिकाणी हे अवशेष पाहिले तर पूर्वीच्या काळी शैव पंथातील लोकांचे या ठिकाणी हे आश्रम या ठिकाणी असतील, म्हणजेच यादव काळातील लोकांची वस्ती या ठिकाणी ही राहिलेली असन. म्हणजे आपण जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा भाग राहिलेलाच आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्याही अगोदरच्या काळापासून हा यादव काळातील भाग या ठिकाणी आपल्याला हा ऐतिहासिक हा पाहायला मिळतो. आपण कळमनाथ मंदिराचे सुंदर असे दर्शन घेतल्यानंतर कळमनाथ मंदिराच्या साधारण 1 किलोमीटर पुढच्या बाजूला म्हणजेच या कानन गावाच्या खालच्या बाजूला आपल्याला अजून एक सिद्धेश्वर महादेव मंदिर आपल्याला हे पाहायला या ठिकाणी मिळते. हे सिद्धेश्वर महादेव मंदिर ही हेमाडपंथी बांधकाम असलेले हे वैभवशाली मंदिर आपल्याला या ठिकाणी आहे. या सध्या आपण या मंदिराचे अवशेष हे पाहिले तर हे पूर्ण पडलेले आपल्याला अवशेष या ठिकाणी हे पाहायला मिळते. आपण या मंदिर परिसरामध्ये आपण फिरत असताना आपल्याला या ठिकाणी नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी ही मिळाली. परंतु हा आपण जर पाहिला तर हा मंदिराचा गाभारा आपल्याला या ठिकाणी आहे हे लक्षात येते. या मंदिराचा गाभारामध्ये आपण खालच्या बाजूला या ठिकाणी ही शिवपिंड आहे. आपण या ठिकाणी ही माती उकरण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या जवळ कोणत्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे आपल्याला ते शक्य झाले नाही. या मंदिरातील शिवपिंड ही या मातीच्या गाळामध्ये खाली गाडली गेलेली आहे. हे वैभवशाली मंदिर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज कधी या तोरणागडाच्या परिसरामध्ये येत असतील तर या ठिकाणी आवश्यक भेट देऊन या मंदिरांचे दर्शन या ठिकाणी घेत असतील. तर मित्रांनो, आपण आज धरण क्षेत्रातील पाण्याशी लढा देत हजारो वर्षाचा इतिहास हा उराशी बाळगून खंबीरपणे आपले असल्याचे अस्तित्व या ठिकाणी ही दोन्ही मंदिरे या ठिकाणी टिकून आहेत. या कळमनाथ मंदिर तसेच सिद्धेश्वर मंदिराचे आपले सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. आपल्या पूर्वजांच्या स्थापत्य कलेचा हा अद्भुत चमत्कार पाहून आपण या ठिकाणी हे थक्क होऊन जातो. पाणी ओसरल्यानंतर या मंदिरांचे अवशेष पाहून आपल्याला हा आपला जुना इतिहासच नाही तर काळाच्या ओघात टिकून राहण्याची ताकदही मंदिरे आपल्याला या ठिकाणी ही शिकवतात. हा ऐतिहासिक प्रवास हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या महाराष्ट्राचा हा वैभवशाली वारसा हा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या या व्हिडिओच्या शेवट आपण प्रार्थना करतो की कळमनाथ व या सिद्धनाथ मंदिरांचे ज्या प्रकारे हे पूर्वीच्या काळात वैभव होते ते वैभव त्यांना प्राप्त होऊ या दोन्ही मंदिराचरणी आपण ही प्रार्थना करतो. जय शिवराय. धन्यवाद.